सर्व प्रकारची डाएट आणि व्यायाम करून सुद्धा वजन कमी होत नसेल, तर शेवटचा एक रामबाण उपाय सांगते. ते म्हणजे हे 6 वेट लॉस सूप. बनवायला फार सोपी आहे. घरच्या साहित्यामध्ये झटपट तयार होतात. विशेष म्हणजे हे प्रोटीनयुक्त, फायबरयुक्त आहे आणि बॉडीला डिटॉक्सिफाय करण्यासाठी सुद्धा मदत करतात. सर्वात पहिलं सूप आपण बनवतो आहे दुधी भोपळ्याचं. हे सूप बनवायला फार सोपी आहे. चवीला खूप मस्त लागते आणि याला तुम्ही डिटॉक्सिफाय सूपसुद्धा बनवू शकता. झटपट वजन कमी करण्यासाठी खूप मदत करतं. यासाठी दुधी भोपळा मी अर्धा घेतलेला आहे. यामध्ये आलं घालायचं, एक हिरवी मिरची, भरपूर कोथिंबीर घालायची, देठासहित घालायची आहे, लसूणच्या पाकळ्या घालायच्या आणि कुकरच्या मध्यम आचेवर 5 ते 7 शिट्या काढायच्या. जसं मी तुम्हाला सांगितलं, हे सूप बनवण्यासाठी फार कमी साहित्य लागतात आणि बनवायला फार सोपे आहे. पण तुमच्याकडे जर एखादा चांगल्या ब्रँडचा हँड ब्लेंडर असेल ना, तर हे सूप बनवणे तुमच्यासाठी अजून जास्त सोपं होऊन जाईल. मी इथे अगारो या ब्रँडचा 1000 वॅटचा हा हँड ब्लेंडर वापरते आहे. यासोबत भाज्या चॉप करण्यासाठी चॉपरसुद्धा मिळतं. क्रीम जर बीट करायचं असेल, तर बीटरसुद्धा मिळतं. याने दहीसुद्धा बीट करता येतं आणि एक ग्लाससुद्धा मिळतं. चला, आपण वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. पण जर तुम्हाला हा हँड ब्लेंडर घ्यायचा असेल, तर एक बेसिक माहिती तुम्हाला देते. तर ही आहे याची मेन बॉडी आणि ही अटॅचमेंट आपल्याला ब्लेंड करण्यासाठी येते. याच्या टॉपला तुम्हाला जे स्पीड रेग्युलेटर डायल दिसते आहे, याने तुम्ही याचा स्पीड वाढवू शकता, कमी करू शकता. सोबतच तुम्हाला एक बटन दिलं गेलेलं आहे. टॉपचं जे बटन आहे ते स्पीड रेग्युलेटरसोबत तुम्ही वापरू शकता आणि खाली जे बटन आहे ते टर्बो मोड ऑन करून तुम्ही हाय स्पीडवर सुद्धा हे ब्लेंडर चालवू शकता. बरं, तुम्हाला आता ब्लेंडरचं काम नसेल, जर तुम्हाला चॉपिंग करायची असेल, तर भाज्या चॉप करण्यासाठी सुद्धा तुम्ही हे ब्लेंडर वापरू शकता. तर एक चॉपर म्हणून सुद्धा हे ब्लेंडर तुमच्या कामी येणार आहे. स्टेनलेस स्टीलची याला 2 पाती दिल्या गेलेली आहे. सेकंदामध्ये अगदी बारीक अशा भाज्या चॉप करून तयार होतात आणि भांडं बघू शकता, याची कॅपॅसिटी सुद्धा भरपूर आहे. हाय क्वालिटी प्लास्टिकपासून बनवलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे व्हिस्करसुद्धा मिळतं. यासोबत आपल्याला होल्डरसुद्धा मिळतं आणि हे होल्डर तुम्ही जर याला अटॅच केलं, तर तुम्हाला जर क्रीम बीट करायची असेल किंवा इथे मी दही बीट करते आहे, तशा पद्धतीने करू शकता. काही सेकंदामध्ये असं क्रीमी दही तुम्ही बीट करून तयार करू शकता. यानंतर हे जे हँड ब्लेंडर आहे, हे सुद्धा तुम्ही या ग्लाससोबत वापरू शकता. यासोबत तुम्हाला युजर मॅन्युअलसुद्धा मिळते. चला, आता आपण या चॉपरमध्ये भाज्या चॉप करून घेऊया, कारण या भाज्या आपल्याला सूप बनवण्यासाठी वापरायच्या आहे. तर बेसिक भाज्या वापरलेल्या आहे. बीन्स आहे, गाजर आहे, लसूण, आलं आणि पत्ताकोबी. बस एवढ्याच भाज्या मी घातलेल्या आहेत. बघा, काही सेकंदामध्ये या भाज्या अगदी फाईनली अशा चॉप करून तयार झालेल्या आहे. आपण जर हँड चॉपरचा वापर करतो म्हटलं, तर त्यासाठी मेहनतही भरपूर लागते आणि वेळही भरपूर जातो. पण त्याऐवजी जर असं चॉपर तुमच्याकडे असेल ना, तर बघा भाज्या किती लवकर अशा बारीक होऊन तयार होतात आणि त्रासही वाचतो आणि वेळही. चला, आपण कुकरला जो दुधी भोपळा शिजवायला ठेवलेला होता, तो बघून घेऊया. छान शिजला गेलेला आहे. आता जे हँड ब्लेंडर आहे ना, त्याने आपण ह्या ब्लेंड करून घेऊया. जसं मी तुम्हाला सांगितलं, हे हँड ब्लेंडर वापरायला फार सोयीचं आहे. आपण जर या भाज्या मिक्सरला फिरवतो म्हटलं, तर भांडी खूप खराब होतात आणि वेळही फार जातो. असं हँड ब्लेंडर असेल, तर आपण खूप लवकर या भाज्या अशा मॅश करू शकतो. जे बिझी असतील, ज्यांच्याकडे वेळ नसेल, त्यांच्यासाठी हे हँड ब्लेंडर खूप परफेक्ट आहे. आपल्या घरची जी लाकडाची रवी असते ना, त्याऐवजी सुद्धा या ब्लेंडरचा वापर तुम्ही करू शकता. किचनमध्ये जागोजागी कामी येणारा प्रॉडक्ट आहे. तर आता इथे मी काय करते आहे, तुपाची फोडणी तयार केलेली आहे. तुपामध्ये जिरे घालायचं, तयार केलेल्या भाज्या घालायच्या आहे. प्रत्येक सूपमध्ये मी भाज्या यासाठी घालते आहे, त्यामुळे फायबर भरपूर प्रमाणात आपल्या शरीरात जातं आणि डिटॉक्सिफाय करण्यासाठी मदत करतं. आता तयार केलेलं सूप घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं, काळ्या मिरीचं कूट घालायचं आहे, छान मिसळून घ्यायचं. तुम्हाला मिऱ्यामुळे उष्णता वाढत असेल तर स्किप करू शकता आणि सर्वात शेवटी गॅस बंद केल्यानंतर लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबाचा रस घातल्यानंतर सूप परत शिजवायचं नाही आहे. गरमागरम दुधी भोपळ्याचं सूप तयार झालेलं आहे. एक्स्ट्रीम फॅट लॉस करण्यासाठी, वेट लॉस करण्यासाठी हे सूप खूप मदत करतं. जर सर्व उपाय करून तुम्ही थकले असाल, तर हे सूप तुम्ही 1 महिन्यासाठी नक्की ट्राय करा. या 6 सूपपैकी कुठलंही एक सूप तुम्ही रोज घेऊ शकता. महिन्याभरामध्ये 5 नाही, 7 किलोपेक्षा जास्त वजन कमी झालेलं तुम्हाला दिसेल. नक्की ट्राय करा. चला, यानंतर दुसरी सूप रेसिपी म्हणजे मुगाचं सूप. प्रोटीनयुक्त सूप आहे, पचायला फार हलकं आहे, पोटभरीचं आहे. ज्यांना रात्रीनी भूक लागत असेल त्यांनी हे सूप घ्या. वजनही कमी करतं, पोटही भरून ठेवतं आणि चवीला खरंच खूप मस्त लागतं. लहान मुलेसुद्धा आवडीने पितील एवढं चविष्ट आहे. तर यासाठी मी अगदी थोडी मुगाची डाळ घेतलेली आहे. साली सगटची घ्यायची. इथे मी बिना सालीची वापरत नाही आहे. सालीची मुगाची डाळ घ्या किंवा अख्खे मूग रात्रभर भिजत घातलेले असेल तेही चालतील किंवा मोड आलेले मूगही चालतील. यामध्ये मी ताजा मटार घालते आहे. फ्रोझन घालू शकता. लसूण घालायचं, आलं घालायचं, कोथिंबीर देठासहित घालायची, एक हिरवी मिरची तिखटपणासाठी घालायची. खूप तिखट असलेली मिरची घालू नका, तिखट सूप चवीला छान लागत नाही. पाणी घालायचं, अगदी थोडी हळद घालायची आहे आणि कुकरच्या 4 ते 5 शिट्या काढून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. चला, आता बघूया.
तर इथे तुम्ही मोड आलेले मूग वापरत असाल ना, तर ते खूप छान आहे, कारण त्यामध्ये प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण जास्त असतं. आता पाणी घालायचं आणि हँड ब्लेंडरच्या मदतीने बघा हे किती लवकर ब्लेंड होऊन तयार होतं. आणि सोबतच तुम्ही ब्लेंड करत असताना पाणीसुद्धा घालू शकता, अशा पद्धतीने. आता तुपाची फोडणी करूया. त्यासाठी मी इथे तूप गरम केलेलं आहे. यामध्ये थोडं जिरे घालायचं. जिरे तडतडलं की लसूण आल्याची पेस्ट घालायची आहे. सर्व छान परतून घ्यायचं. आता हे सूप मी चाळून घेते आहे. बघा यामध्ये कोथिंबीरचे देठ होते ना, ते मी वेगळे करून घेतलेले आहे. छान याला खदखदून उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. ज्या भाज्या आपण चॉप करून घेतलेल्या होत्या त्या घालायच्या आहे. बघा इथे भाज्या आपण अगदी बारीक चॉप केलेल्या घातलेल्या आहे. त्यामुळे दिसत सुद्धा नाही आहे. जे मुले भाज्या खायला नाही म्हणतात, त्यांच्या सूपमध्ये अशा जर तुम्ही भाज्या घातल्या तर त्यांना कळणार सुद्धा नाही, की एवढ्या सर्व भाज्या यामध्ये घातलेल्या आहे. गॅस बंद केल्यानंतर लिंबाचा रस पिळायचा. तयार आहे इथे प्रोटीनयुक्त पचायला हलकं असणारं मुगाचं सूप. जे आजारी असतील, ज्यांना लिक्विड डाएट सांगितलेलं असेल, ते सुद्धा हे सूप आरामात घेऊ शकतात. चवीला खूप मस्त लागतं. बनवायला फार सोपी आहे. लहान असो, मोठे असो सर्वांसाठी पौष्टिक आहे. नक्की ट्राय करा. यानंतर आपण तिसरं जे सूप बनवतो आहे, ते आपण गाजर, बीट आणि टोमॅटो यापासून बनवतो आहे. मस्त चटपटीत लागतं हे सूप. लहान मुलांना सुद्धा आवडेल एवढं चविष्ट आहे. यासाठी सर्वात आधी मी 1 टोमॅटो चिरून घालते आहे. त्यानंतर 1 अख्खं गाजर घातलेलं आहे, सोलून, चिरून घातलेलं आहे आणि अर्धं बीट घालायचं छोट्या आकाराचं. लसूण घालायचं, अगदी थोडं आलं घालायचं आहे. 1 हिरवी मिरची घालायची, कोथिंबीर देठासहित घालायची आहे आणि अर्धा ग्लास पाणी घालायचं. सोबतच इथे मी अगदी थोडी मसूरची डाळ घालते आहे. जवळपास 1 टेबलस्पून असेल, स्वच्छ धुवून घालायची आणि आता याच्या 4 ते 5 कुकरला शिट्या काढून घ्यायच्या. चला हँड ब्लेंडरनी हे सुद्धा आपण ब्लेंड करून घेऊया. तर इथे आपण मसूरची डाळ वापरलेली आहे. त्यामुळे हे सूप प्रोटीनयुक्त बनतं. यामध्ये आपण गाजर, बीट घातलेलं आहे, टोमॅटो घातलेला आहे. त्यामुळे फायबरचं प्रमाण यामध्ये भरपूर आहे. व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन्सनी भरपूर असलेलं हे सूप चवीला खरंच खूप मस्त लागतं. तुपाची फोडणी तयार केलेली आहे. तुपामध्ये ज्या चिरलेल्या भाज्या आहेत त्या घालायच्या आणि सोबतच हे तयार केलेलं सूप मी चाळून घालते आहे. बघा यामध्ये काही शिल्लक नाही आहे. तरीही कोथिंबीरचे देठ असतात म्हणून मी गाळूनच घेतलेलं आहे. आता हे सूप दाटसर झालेलं आहे. आपण यामध्ये कुठल्याही प्रकारचं मैदा किंवा कॉर्नफ्लोअर असा वापर केलेला नाही. तरीसुद्धा बघा सूपाला किती मस्त नॅचरल दाटसरपणा आलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचं. गोड घालायचं नाही, कारण हे वेट लॉससाठी सूप बनवलेलं आहे. लहान मुलांसाठी बनवत असाल तर तुम्ही थोडीशी साखर यामध्ये घालू शकता. वरून थोडी चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. चिली फ्लेक्स घालते आहे सजावट करण्यासाठी. तयार आहे इथे मसूर, गाजर, टोमॅटो आणि बीटचं हे झटपट तयार होणारं चटपटीत सूप. नक्की ट्राय करून बघा. खूप मस्त लागतं चवीला. महिन्याभरामध्ये भरपूर वजन कमी करण्यासाठी मदत करतात. यानंतर आपण डिटॉक्सिफाय सूप बनवतो आहे. हे फक्त भाज्यांचं सूप आहे. म्हणजे तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त वजन कमी करायचं असेल तर हे सूप तुम्ही 15 दिवसासाठी घ्या. खूप लवकर तुम्हाला रिझल्ट दिसतील. यासाठी इथे मी मूठभर पत्ताकोबीची पानं घेतलेली आहे आणि अशी हातानेच तोडून घालते आहे. कारण नंतर आपण ब्लेंडच करणार आहोत. ज्या भाज्या मी चॉपरला चॉप केलेल्या होत्या त्यामध्ये सर्वच आहे म्हणून हेच मी 2 टेबलस्पून एवढे घातलेले आहे. लसूण, आलं घातलं, कोथिंबीरची देठ, हिरवी मिरची घातली आणि जवळपास 1 ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे. कुकरला मध्यम आचेवर 4 ते 5 शिट्या काढून हे सर्व शिजवून घ्यायचं. चला आता हँड ब्लेंडरने हे सुद्धा ब्लेंड करून घेऊया. हे सूप कमी वेळेमध्ये लवकर रिझल्ट देणारं सूप आहे. बरेच वेळा काट्यावर आपलं वजन कमी दिसतं, पण शरीर मात्र दुप्पट वजनाचं दिसायला लागतं. चेहरा सुजलेला दिसतो, पोट वर आलेलं दिसतं, रेग्युलर कपडेसुद्धा टाईट व्हायला लागतात. ते वॉटर रिटेन्शनमुळे होत असतं. ॲक्च्युली ते तुमचं फॅट नाही आहे, तुमच्या शरीरामध्ये साठलेलं पाणी आहे. यासाठी तुम्हाला हे डिटॉक्सिफाय सूप खूप मदत करणार आहे. फक्त 15 दिवसासाठी हे सूप रात्रीच्या जेवणाऐवजी तुम्ही ट्राय करून बघा. दुसरं काहीच घ्यायचं नाही, फक्त हे सूप प्यायचं. 15 दिवसानंतर तुम्ही रिझल्ट बघाल. तुमच्या बॉडीची साईज अर्धी झालेली तुम्हाला दिसेल. तर चला आता इथे मी तुपामध्ये भाज्या परतल्या आणि तयार केलेलं सूप घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं. या सूपमध्ये दुसरं काहीही घालण्याची गरज नाही आहे. सूप अगदी छोटा चमचा घालायचा, जास्त घालायचा नाही किंवा स्किपसुद्धा करू शकता. गॅस बंद केल्यानंतर लिंबाचा रस नक्की घालायचा आहे. डायजेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतं. तयार आहे इथे डिटॉक्सिफाय सूप. शरीरातले सर्व टॉक्झिन्स बाहेर काढून बॉडी प्युरिफाय करतं, मेटाबॉलिझम स्पीड अप करतं आणि दुप्पट वेगाने नाही चौपट वेगाने वजन कमी करण्यासाठी मदत करतं. नक्की ट्राय करा.
यानंतर आपण प्रोटीनयुक्त पालक आणि मुगाचं सूप बनवतो आहे. हे सूप पोटभरीचं सूप आहे. ज्यांना रात्री नुसतं सूप पिऊन जर झोप लागत नसेल ना, तर त्यांनी हे सूप ट्राय करावं. वजनही कमी करतं, चवीलाही छान लागतं. मी इथे 2 टेबलस्पून बिना सालीची मुगाची डाळ घेतलेली आहे. तुम्ही सालीची घेऊ शकता. यामध्ये जवळपास 1 ग्लास पाणी घालायचं. अगदी थोडी हळद घालायची. छान मिसळून घ्यायचं. आता कुकरला 4 ते 5 शिट्या काढून डाळ शिजवून घ्यायची आहे. मुगाची डाळ ही प्रोटीनयुक्त असते आणि पचायलाही हलकी असते. त्यामुळे हे सूप तुम्ही आजारी लोकांनाही देऊ शकता. चला आता ब्लेंडरचा वापर करून आपण ही डाळ ब्लेंड करून घेऊया. रेग्युलर वरणसुद्धा तुम्हाला घोटायचं असेल ना, तरीसुद्धा या ब्लेंडरचा तुम्ही वापर करू शकता. ताक आणि बेसनचं मिश्रण तयार करायचं असेल, तरीसुद्धा या ब्लेंडरचा जागोजागी वापर केला जाऊ शकतो. चला, आता इथे मी तुपाची फोडणी न करता ऑलिव्ह ऑइल वापरते आहे. तर ऑलिव्ह ऑइल अगदी थोडं घ्यायचं. यामध्ये आपल्याला जिरे घालायचं आहे, लसूण आल्याची पेस्ट घालायची आहे, 1 टोमॅटो मी चिरून घालते आहे. भाज्या ज्या चॉप करून घेतलेल्या होत्या त्या घालायच्या, छान परतून घ्यायच्या आहे. आता यामध्ये चिरलेला पालक मी घालते आहे. पालक छान परतून घ्यायच्या. याऐवजी तुम्ही दुसरी कुठलीही पालेभाजी इथे वापरू शकता. आता जी डाळ आपण शिजवून घेतलेली होती ती यामध्ये घालायची आहे. डाळ आपल्याला गाळून घेण्याची गरज नाही आहे. 5-1 मिनिटासाठी छान खदखदून शिजवायचं आहे. वॉटर रिटेन्शन जर तुम्हाला टाळायचं असेल, तर साध्या मिठाऐवजी सेंधा मिठाचा वापर करा आणि मीठ कुठलंही असो कमीच वापरायचं. अगदी थोडी हळद घालायची आहे. बघा इथे सूप तयार झालेलं आहे. चवीला खूप मस्त लागतं हे सूप. आणि हो, तुम्हाला माहिती नसेल तर सांगते, घरोघरी अन्नपूर्णा या आपल्या YouTube चॅनलवर मी सध्या वेट लॉसची एक सीरीजच सुरू केलेली आहे. या सीरीजमधले 5 भाग अपलोड झालेले आहे, ज्यामध्ये मी 6 भाकरीचा व्हिडिओ अपलोड केला, 6 वेट लॉस खिचडी, 6 वेट लॉस ब्रेकफास्ट रेसिपीचा व्हिडिओसुद्धा शेअर केलेला आहे, ज्या डायबिटीज फ्रेंडलीसुद्धा आहेत. या सर्व रेसिपीज डायबिटीज असणारे सुद्धा बनवू शकता. वेट लॉस टिफिनची रेसिपीसुद्धा मी शेअर केलेली आहे. अजूनही भरपूर रेसिपीज येणार आहे, तर तुम्ही या सर्व रेसिपीजसुद्धा नक्की ट्राय करा. चला, आता आपण चण्याचं आणि मोड आलेल्या मटकीचं सूप बनवतो आहे. हाय प्रोटीन, हाय फायबर सूप आहे. यामध्ये आपल्याला लसूण, आलं घालायचं आहे, कोथिंबीर घालायची आहे आणि सोबतच मी बीन्स घालते आहे. तुम्हाला अजूनही काही भाज्या घालायची असेल, जसं दुधी भोपळा आहे, तर तुम्ही घालू शकता. पत्ताकोबीसुद्धा घालता येईल. आणि सोबतच मी इथे घालते आहे अगदी थोडी हळद. कुकरला 4 ते 5 शिट्या काढून हे सूप आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. चला, आता ब्लेंडरचा वापर करून हे ब्लेंड करून घेऊया. तुम्ही ऑफिस गोईंग असाल, तुमच्याकडे सूप बनवायला वेळ नसेल, तर अशा पद्धतीने भाज्या ब्लेंड करून तुम्ही मिक्सरला सकाळीच बनवून ठेवू शकता आणि ही पेस्ट बनवून तयार केली, की सूप गरम केलं की झटपट तुम्हाला हे सूप घेता येईल. त्यामुळे वेळही वाचतो आणि वेट लॉस करणं सोपं होऊन जातं. चला, आता मी इथे अगदी थोडं ऑलिव्ह ऑइल वापरते आहे. यामध्ये जिरे घालायचं, लसूण आल्याची पेस्ट घालायची आहे, थोडे चिली फ्लेक्स घालते आहे, कारण मी हिरवी मिरची सूप बनवत असताना घातलेली नव्हती. आता यामध्ये तयार केलेलं सूप घालायचं आहे. सोबतच इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे, कोथिंबीर घालायची आहे. हे सूप बनवणं फार सोपी आहे. हाय प्रोटीन, हाय फायबर हे सूप वजन झटपट कमी करण्यासाठी मदत करतं. सर्वात शेवटी म्हणजे गॅस बंद केल्यानंतर लिंबाचा रस घालायचा आहे. आजच्या ह्या 6ही वेट लॉस सूप रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, हे हँड ब्लेंडर खरेदी करायचं असेल तर डायरेक्टली Amazonवरून खरेदी करू शकता किंवा मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ही जी बाकी भांडी आहेत ना, ही तुम्ही डिशवॉशरने साफ करू शकता, पण जी ही मेन बॉडी आहे ना, ही कोरड्या कपड्यानेच पुसायची. एवढी काळजी घ्यायची. हे हँड ब्लेंडर वापरायला खूप परफेक्ट आहे. नक्की ट्राय करा. जर तुम्हाला हवं असेल तर मला कमेंटसुद्धा करू शकता.